लोकांनी तो संभ्रम केला. मग त्यानंतर काही लोकांनी जे आपण उल्लेख करतो त्या उल्लेखामध्ये काही चुका झाल्या. मग तेव्हापासून हे नावही त्रिलोकावरती आलं की अलिबाग हे नाव असणार आहे. ही ओळख राहिली आहे आणि मात्र आता संपूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये एक मोठं पर्यटक स्थळ म्हणून ओळखलं जात आहे. आणि मग ते पर्यटक स्थळ चांगलं ठेवावं, तिथे संपूर्ण हिंदुस्थानाने दखल घ्यावी, याची संपूर्ण जबाबदारी महेंद्र शेठ दळवी यांच्या खांद्यावरती राहिलेली आहे. आमचे दमदार आमदार आहेत, साहेबांच्या खांद्यावरती ही जबाबदारी राहिली आहे आणि ती देखील पहा काय चोखरित्या त्यांनी पार पाडलेली आहे. सर काउंट डाऊन होणार आहे आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होणार आहे. सो tenniscricket.in नंदन दादा काउंट डाऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होणार आहे. इट्स ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स मनीष सर. यस, जैसे मैच शुरू हो रही है यहाँ पर देखिए जय श्लट बाइकरमैन इनके लिए अपॉर्चुनिटी आती हुई हसनैन हनीफ कुरैशी इनके तरफ से अगर लगातार इस प्रतियोगिता में 50 रन बनाते हैं तो उनके तरफ से 10,000 रुपए का कैश प्राइज बाइकरमैन जय श्लट इन्हें दिया जाएगा. काउंटडाउन शुरू होगा. हॅलो काउंट डाऊन होणार आहे आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होणार आहे. पहूर सो 10 9 8 7 6 5 4 3 2 1 गेम इज ऑन. लेट्स प्ले, लेट्स द बॅटल बिगिन. पहिलाच बॉल आणि तो पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने फक्त स्टीअर केला, दिशा दाखवली आहे. मिड ऑफ वरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग केली जाते. पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर संयमाने खेळणं, अगदी हा क्रिकेटचा खेळ हा संयमानेच खेळला जातो सर. कारण ते संयम, ते अनुशासन, ती एकाग्रता ही असं गरजेचं आहे. आणि दुसराच बॉल कुठे संयम नाहीये, मला त्याची आवश्यकता नाहीये. दुसराच बॉल फेस करत असताना दुसऱ्या बॉलवरती केले अल्टी पलटी दे गुमाके आलाय चौकार. दुसऱ्याच बॉलवरती आयोजन अलगे जरा हटके 100% आयोजन अलग. वीरदम. हेलो, और जरूर यहाँ पर हर छक्के के लिए हसनैन कुरैशी इनके तरफ से 500 रुपए. मनीष फिर से एक बार बिडॉल की दिशा में खेल दिया. फील्डर है 30 यार्ड सर्कल के अंदर पिंट्या पाटिल, जिनके नाम 4 बाइक है सर. वही फील्डर प्रफुल्ल पाटिल उर्फ पिंट्या फील्डिंग करते हुए. पण त्यांनाही जबाबदारी निशी खेळावं लागेल. कारण इथे ह्या स्पर्धेची जबाबदारी देखील तेवढीच मोठी आहे ना. तुम्हाला खेळताय, तुम्ही खेळताना ह्या सगळ्या गोष्टींचं भान राहणंही तेवढंच गरजेचं आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026, मग तालुका असेल, संपूर्ण जिल्हा असेल, अखंड देश असेल, त्या चर्चा केली जाते. हलक्या हाताने बॉलला फक्त इथे देखील दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मनगटाच्या साहाय्याने कॉपी बुक स्टाईल फटका खेळलेत कारण चौकार आलाय. मग मात्र त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे संयम दाखवणंही गरजेचं आहे. चांगल्या बॉलचा सन्मान करा, खराब बॉलवरती प्रहार करा. हाच तर खरा क्रिकेटचा खेळ राहिलाय. यस एब्सोल्युटली. और देखिए ना, एक चौवा आने के बाद यहाँ पर सिंगल रन लेकर स्ट्राइक रोटेट की. फिर से एक बार स्ट्राइक एंड पर बल्लेबाज बाइकरमैन जय श्लट गेंदबाजी के लिए मनीष. और इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश. बैक टू द बॉलर. वहां पर फील्डर थे बंटी घाग, रोहा तहसील से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी. शानदार फील्डिंग, डॉट गेंद जाती हुई, कोई रन की गुंजाइश ही नहीं. हर गुंजाइश को खारिज करते हुए गेंदबाजी यहां पर मनीष मात्रे. इथे देखील फक्त दिशा दाखवली बॉलला आणि खेळाडू आहेत शॉट स्क्वेअरला. ती चांगली फिल्डिंग केली जाते. गुड स्टॉप, चांगला अडवलाय बॉलला. मग मात्र विकेटच्या मागे जेव्हा जेव्हा सर आपण पाहतोय ना, जे तिन्ही स्टंप्स आहेत त्याच्या मागे जे खेळाडू असतील, अगदी तुम्ही थोडासा डीप बॅकवर्ड पॉईंट पकडा, तिथून शॉर्ट स्कोअर लेग पकडा, त्याबरोबर तुम्ही शॉट थर्ड आणि शॉट फाईन या रिजनवरती जेव्हा जेव्हा बॉल ट्रॅव्हल होतो त्या खेळाडूंना चतुर राहणं, चालाकीने राहणं, ऑन द टोज राहणं खूप गरजेचं आहे. कारण मात्र तिकडनं बॉल निघाला तर तो फ्लाय होईल आणि झाल्यानंतर तो सरळ मैदानाच्या बाहेर चौकारासाठी जाऊ शकतं. मग त्या खेळाडूंना आपल्या टोजवरती राहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, तो वाजवी राहिला. त्यामध्ये आपण सुचितचा चौकार पाहिला, पण त्यानंतर बॉलरनी चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 7 धावा लागल्या धावफलकावरती. यस, जय हनुमान ग्रुप ग्राम पंचायत परूर पड़ा बल्लेबाजी करते हुए यहाँ पर अगर देखा जाए तो जरूर विदाउट लॉस 7 रन स्कोर कार्ड पर लगते हुए, जिसमें एक चौकार बल्लेबाज जय श्लट के बल्ले से हमने देखा. बल्लेबाज जय श्लट एक खूंखार बल्लेबाज है, एक शानदार बल्लेबाजी करने में माहिर ऐसे खिलाड़ी, पर उनके सामने चैलेंजिंग गेंदबाज होंगे क्योंकि यहाँ पर दोनों टीम के लिए करो या मरो होगी. पहला मैच है सर. पहले मैच में अगर टेबल पॉइंट्स में अपने आगे जाना है तो इस मैच को जीतना होगा. दूसरी ओर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए गेंदबाज.
मी नाही ओळखत. मिलिंद जामले इम्पैक्ट प्लेयर गेंदबाजी के लिए इस बार लाउड अपील किया, पर उस अपील में देखना आत्मविश्वास का उत्साह ज्यादा मनीष सर. हर एक गेंद के ऊपर यहाँ पर केयरली खेलना है, और यहाँ पर शानदार गेंद जरूर डाली थी और उसके बाद अपील किया था, पर उस अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा. लेग बाईस के रूप में 1 रन प्राप्त करते हुए. अगदी बरोबर म्हटलात. मग मात्र तुमच्याकडे आत्मविश्वास असणंही गरजेचं आहे आणि तो उत्साह असणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण सर्वात मोठी स्पर्धा खेळत आहे. आत्मविश्वास पण हवा आहे, तो उत्साह पण तुमच्याकडे असणं हे सगळंही गरजेचं आहे. आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा बॉलर आहे, अँगलनी वापर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. अँगलनी थोडासा बाहेरच्या दिशेला वळण बॉलला द्यावा लागणार. पहिला बॉल चांगला हाताळला, इम्पॅक्ट थोडासा बाहेर होता. इथे देखील बॉल बॉडीला टर्न करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण डाऊन द लेग साइड. इट्स अ वाईट बॉल असेल. आता इथून धाव संख्येवरती देखील थोडीशी भर केली जाणार आहे. एक अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल. 9 धावा लागल्या धाव फलकावरती. यस एब्सोल्युटली. अंपायर राजेश जी तलाशिलकर उर्फ आओ, इनके तरफ से यहाँ पर डिसीजन आया, वाइड करार कर दिया. एक्स्ट्रा के 7 रनों की प्राप्ति होती हुई नहीं. अंपायर अगर देखा जाए तो एक एक्स्ट्रा रन के 7 रनों की प्राप्ति. स्कोर कार्ड पर 9 रन विदाउट लॉस. जय स्लट बल्लेबाजी करते हुए 9 सेकंड पर नजर आ रहे. हर छक्के के लिए हसनैन हनीफ कुरैशी, इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज होगा. इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास. गेंद मिड ऑफ, स्वीपर कवर क्षेत्र खाली. गेंद दंदनाती बॉर्डर लाइन के पार. ये दिल मांगे मोर आया है. हैप्पी 4 चौकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. इस चौकार के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन स्कोर कार्ड पर. इस बार और पिच गेंद सीधे बल्ले से खेलने का प्रयास. फील्डर है वहां पर तैनात, करेंगे नहीं कोई गलती. शानदार कैच सुरक्षित हाथों में, यहां पर कैच लपकने में कामयाब. फिर से एक बार विकेट. अगदी बरोबर म्हटलात. प्रतिउत्तराचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ हा नेहमी प्रतिउत्तराचा खेळ राहिलाय. या खेळामध्ये तुमच्यावरती हल्ले केले जातात. ते कसे तर आता मागच्या बॉलवरती बॅटरनी हल्ला केला आणि त्याच्या हल्ल्याचं प्रतिउत्तर आपण पाहतोय, तर बॉलरनी पुढच्याच बॉलवरती दिलेलं आहे. चला बॅटर, तुम्हालाही विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा, कारण मात्र वेळेची अवधी त्याचं पालन करणंही तेवढंच गरजेचं आहे. प्रतिहल्ल्याचा खेळ सर, जशी आपण चर्चा करत होतो, हा क्रिकेटचा खेळ नेहमी असा राहिलाय ना, या खेळाने तुम्हाला सगळं काही दिलंय. अनेक पैसेच दिलेत, ट्रॉफीज दिल्यात, सन्मान दिलाय, पण त्याचबरोबर तो क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ ना, तोही तेवढाच गरजेचा राहिलेला आहे. चांगला खेळ सुरू आहे. हॅलो. अगदी बरोबर म्हटलात सर. मग पंचांनी आमच्यापर्यंत येऊन ती माहिती आम्हाला पोहोचवली की बॅटर्स तुम्ही रेडी राहायचा. जशी विकेट जात आहे 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याच्या अगोदर जो नवीन बॅटर आहे त्यांनी अगदी मैदानाच्या आतमध्ये येणंही तेवढंच गरजेचं आहे. थँक्यू सो मच सर. आणि विकेटवरून चालायचं नाहीये, ते महत्त्वाचं आहे, कारण ही विकेट अगदी 7 दिवस आपल्याला या विकेटवर खेळायचं आहे. आणि त्याचबरोबर हसनैन कुरैशीने जे पारितोषिक लावलेलं आहे ते फक्त जयेश लट याच्या षटकारासाठी असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स मनीष सर अँड भाईजान. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मग खऱ्या अर्थाने तुमचीही तेवढीच आवश्यकता आमच्या स्पर्धेला राहिलेली आहे. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवणं, प्लेयर्सची नावं, त्याचबरोबर ते पारितोषिक, तुमचंही कौतुक राहिलंय सर. थँक्यू. कपिलजी ठाकूर सर आणि माझ्यासोबतच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इम्रान सरांना ऐकतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॉल उडवला. हेलिकॉप्टर हवेमध्ये असताना डाऊन द बॉल खेळाडू येतोय, पण मात्र त्याच्या अवकाच्या बाहेर राहील. बॉल नोमन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव नक्कीच इथे कंप्लीट केली जाते. पुढ्यातला बॉल होता सर. मात्र या बॉलला तुम्ही फक्त दिशा जरी दाखवली असती, अनेक वेळेस अनेक खेळाडू आपल्याला याच परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात. आपला फेवरेट स्ट्रोक आहे त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहतोय. त्या अगोदर जर आपण बॉलच्या मेरिटवरती खेळलात तर मात्र तुम्हाला पॉवर प्लेचा योग्य तो उपयोग करता येऊ शकतोय. यस एब्सोल्युटली, आपके बात से सहमत हूं सर. फिर से एक बार गेंदबाज मिलिंद. इस बार अच्छी गेंद, शॉर्ट किस्म की गेंद डीप स्क्वायर की दिशा में खेलने की कोशिश की थी. फील्डर है वहां पर. 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 14 रन 1 विकेट के नुकसान. 15 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. 15 धावा लागल्यात. आणि मात्र जर तुम्ही ह्या क्रीडांगणाचा विचार केलात, या भौगोलिक परिस्थितीचा विचार केलात, त्या खेळपट्टीचा विचार केलात, तर पॉवर प्लेला मोठं बनवणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे, या बॉलवरती कदाचित तो अटॅक केला जाईल, यातही मात्र शंका नाहीये. करंट स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. मिलिंग बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत चांगला षटकार खेळलाय. 1 to go.
करण आणि तोड़नकर इस बार पहली गेंद का सामना किया था, सिंगल रन ली और इस बार जैसी और पिच गेंद सामने मिली, इस बार वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पा दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. येस कॉमेंट्री बॉक्स 50-50 ओव्हर्स चालू होणार आहे आणि खरोखरच सर तिसरं सीझन आहे. या सीझनच्या पूर्वी म्हणजे इथे थर्ड प्रीमियर लीग झाली होती, त्यावेळेला तुम्ही या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली असतात तर तुम्ही अचंबित, आणि आज जर या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहताय म्हणजे विश्वासच बसत नाहीये, इतकं सुंदर मैदान हे सजवलेलं आहे मनीष सर. अगदी बरोबर म्हणताय सर. मात्र मग यामागे त्यांचं कौतुक करणंही तेवढंच गरजेचं आहे, जे आमदार साहेबांच्या सोबत या स्पर्धेला दिवस रात्र मेहनत घेऊन आमची मॅनेजमेंट टीम, त्यांचंही कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. ही ओव्हर खूप महत्वाची. या ओव्हरमध्ये असं म्हटलं जातं की मॅच पूर्णपणे टर्न केली जाते, तीच ओव्हर मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. अंकुशजी पाटील साहेबांचं कौतुक असेल, कारण मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये तेच आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचंही करावं तेवढं कौतुक कमी आहे. पहिला बॉल, तो पहिलाच बॉल अगदी आपण पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, थोडासा इनसाइड आउट झालाय. बॅटची हलकीशी कडा लागते, व्यवस्थित बॅटवरती बॉल येत नाहीये. सिंगल इथे नक्कीच मिळणार आहे. और देखा जाए तो आखिरी गेंद पर जिस खिलाड़ी ने छक्का लगाया था, उस सेकंड पर बल्लेबाज जय हनुमान दोखोड़े टीम से बिलोंग करने वाले खिलाड़ी, आज उन्हें मौका मिला और छक्का लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की है. वही बैटर, सबसे खतरनाक आक्रामक बल्लेबाज करण तोड़नकर, उनका साथ देते हुए बाइकरमैन जयेश लट, गेंदबाजी के लिए मनीष म्हात्रे. चल. इस बार और पिच गेंद हवा में खेल दिया, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, फील्डर गेंद के नीचे, क्या कैच लिया जाएगा? और इस बार देखे टेकन, सुरक्षित हाथों में कैच, विकेट का पतन. चैलेंजिंग ओवर में यहां पर विकेट की आवश्यकता थी और वो ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज मनीष म्हात्रे. डीजे को मौका. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे. वीरनाथ बादशाह लाडो पोटे थे, प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग, 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थैंक यू डीजे मास्टर. अगर ये साउंड सिस्टम देखा जाए तो रोहा से बिलोंग करने वाले हमारे कालिदास डेकोरेटर्स चिरंजीव भिंगारे, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. आज अगर देखा जाए तो महाराष्ट्र में कालिदास डेकोरेटर्स का एक बड़ा नाम है और वो आज यहाँ पर आए, उनका भी तहे दिल से स्वागत है. तो न्यू बैटर मैदान पर चारुदत्त म्हात्रे, लेफ्टी बल्लेबाज, एक खतरनाक आक्रामक बल्लेबाज मैदान पर आते हुए. इस बल्लेबाज में वो क्षमता है मनीष सर. अगर देखा जाए ना, जब जब उनकी टीम जयहनुमान बागदंडा मुश्किल में होती है, तब तब उस खिलाड़ी ने संकट में से बाहर निकाला, विघ्नहर्ता बने हैं. पर इस मैच में क्या होगा? अगदी बरोबर म्हटलं. मग ते कला कौशल्य असणं, ती ताकद असणं, ती युक्ती असणं, ती शक्ती असणं आणि त्यासोबतच ते स्किल, टेम्परामेंट, फटके, हे सगळंही असं गरजेचं आहे. मोठा स्विंग आहे, पण स्विंग अँड मिस. बॉल पहा तुम्ही, बॉल कुठे डिलिव्हर केला जातोय, त्यावरती तुम्हाला थोडंसं फुटवर्कची आवश्यकता आहे. हे जे तुम्ही काही ऍक्शन रिप्लेस पाहतायत ना, मग त्या सगळ्यामध्ये तुम्हाला हे सगळं काही तंतोतंत पाहायला मिळत आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, ऑन द मेरिट खेळणं गरजेचं होतं. चैलेंजिंग ओवर है, बड़े स्ट्रोक लगाने हैं. अगर 10 रन बनाए तो जरूर 5 रन प्लस होंगे और नहीं बनाए तो जरूर यहाँ पर 5 रन माइनस किए जाएंगे. तो जरूर यहाँ पर लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त होती हुई स्ट्राइक रोटेट हो गई है. जयेश लट के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी है. जयेश को बड़े स्ट्रोक लगाने, चैलेंजिंग ओवर में 10 रन प्राप्त करने होंगे.
4 बॉलमध्ये फक्त 2च धावा झालेल्या आहेत आणि उर्वरित 2 बॉलमध्ये अजूनही 8 करायचे आहेत. म्हणजे काय तर आता या उर्वरित 2 बॉलवरती तो अटॅक करावा लागेल, ते आक्रमण करावं लागेल. इथे देखील बॉलला खोदून काढला, एक चांगला यॉर्कर एक्झिक्यूट केला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातो, कीपर नाही आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. मग मात्र स्वतःला थोडीशी संजीवनी दिली आहे, कारण तुम्हाला 8 हव्या होत्या. सिंगल आली असती, षटकार आला असता तरी देखील फक्त 9 झाले असते. आता मात्र सर या बॉलवरती जर मात्र मोठा फटका आला, षटकार आला तर तुम्ही अस्तित्व स्वतःचं अजूनही निर्माण ठेवू शकताय. 50-50 ओव्हर आहे ना, आणि ती ओव्हरही मॅचला टर्न करणारी ओव्हर म्हटल्या जाते. 1 बॉल 6 धावेची आवश्यकता आहे. मजा येणार आहे मॅचला. एक गेंद 6 रनों की जरूरत, और यहाँ पर देखा जाए तो जय श्लट इनके ऊपर विश्वास है, क्योंकि वो ऐसे खिलाड़ी हैं जो बड़े स्ट्रोक लगा सकते हैं. पर इस बार गेंदबाज की सराहना करनी होगी जिन्होंने जड़ में डाला है. ओहो, इस बार देखिए खड़ताल फुला खालून चेंडू फरार, गेंद जाएगी सीमा पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. चौकार. आहे बने 24 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ही ड्रिंक्स ट्रॉली पाहायला मिळते. मग हे देखील सगळं काही दैदित्यमान राहिलंय ना सर, कारण खूप कमी स्पर्धेमध्ये हे असं काही तुम्हाला पाहायला मिळतं की ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. ऊनही प्रचंड आहे. सध्या तरी आपण पाहतोय 35 डिग्री सेल्सिअसनी उन्हाचा वेगही प्रचंड आहे. मग पाणी सातत्याने पियत राहणं तेही गरजेचं आहे. थोडासा स्पीडअपही करा, कारण 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 24 धावा लागल्या धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल. यानंतरची मॅच टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करा. मेजवानी 11 गोंधळपाडा आणि त्यासोबतच एसडी ग्रुप चेंडरे. कॅप्टन्स आपल्याला विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि पाहूया शेवटच्या 12 बॉलवरती असंही म्हटलं जातं ना या क्रिकेटच्या खेळामध्ये, ते शेवटचे काही बॉल जे असतात, ज्या स्लॉग ओव्हर्स असतात, त्या स्लॉग ओव्हरच्या खेळामध्ये नेहमी फक्त आणि फक्त तुम्हाला ते आक्रमणच पाहायला मिळतं, तो अटॅक पाहायला मिळतोय. आणि बघा तो अटॅक तुम्हाला इथे देखील पाहायला मिळणार आहे का. बॉलिंग ट्रॅकवरती प्रफुल्ल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने खेळलाय. खेळाडू आहे, 2 खेळाडू, त्या दोन्ही खेळाडूंना बीट करत बॉल निघाला अगदी दन 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 करत चाललाय सीमारेषा पार. येतोय चौकार. जरूर अगर देखा जाए तो पहली गेंद के ऊपर चौके के साथ शुरुआत करते हुए बैटर चारू दत्त. गेंदबाजी के लिए प्रफुल्ल पाटिल, अलीबाग के ज्यादा बाइकर मैन प्राप्त करने वाले खिलाड़ी आज इस मैदान पर चौकार आने के बाद थोड़ा सा दबाव में है. इस बार देखिए थर्ड मैन की दिशा में खेल दिया, ग्लांस किया थर्ड मैन की दिशा में, गेंद लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के करीब तन तनातन करती हुई सीमा रेखा के पार. ये मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. चौकार. महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. आहे साऱ्यांचा नेता लाडका Thank you, DJ. चढाण्यावर. थँक्यू सो मच. गॅपमध्ये बॉल होता. अगदी आपण पाहिलं बॅकवर्ड पॉईंट गली रिजन, त्यावरती खेळाडू तैनात आणि याचीच आपण चर्चा करत होतो. विकेटच्या मागे अतिरिक्त चातुर्याने तुम्हाला फिल्डिंग करावं लागते.
ऑन द टोज राहावं लागतं, जास्ती चांगली फिल्डिंग करावी लागते आणि तसं झालं नाहीये. बॉलचा अंदाजच घेता आलेला नाहीये, चौकार येतोय. 32 धावा लागल्यात. पुढचा बॉल इथे देखील फक्त आपण दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत, त्यांना बीट करत असताना बॉल निघालाय मैदानाच्या दिशेने. बॉल चाललाय दन 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 करत. येतोय आणखी एक चौकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. क्यों जरूर यहाँ पर अगर देखा जाए तो पहले दिन मुन्ना ठाकुर, कल के दिन जिन्होंने इस प्रतियोगिता में चौकार की हैट्रिक लगाई थी मनीष सर, और आज इस प्रतियोगिता में बैटर चारू दत्ता मात्रे 3 गेंदों पर 3 चौकार लगाने की कोशिश की और कामयाब भी हो गए. स्कोर जब पहुंचा स्कोर कार्ड पर स्क्रीन पर हम देख रहे हैं 36 रन 2 विकेटों के नुकसान पर. फिर से एक बार मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, फील्डर गेंद के नीचे, बंटी घा करेंगे नहीं गलती. शानदार कैच, विकेट का पतन और बल्लेबाज OUT आउट. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. दोन फोर व्हीलर बाईक 3 जिमनी गाडी आणि थार. चिमणी गाडी आणि थार. चिमणी गाडी आणि थार. अगदी बरोबर. बॅटर्स बॅटर्स बॅटर्स, चला प्लीज विनंती असेल, रेडी राहा. विनंती असेल तुम्ही रेडी राहा. मग मात्र तुम्ही तुमच्या बॅटचंही रेडी ठेवा, तुम्ही स्वतःही रेडी राहा, ही विनंती असेल. कारण 10 मॅचेसचा स्केड्यूल आणि तो देखील ऑन पॉईंट संपवणं, ऑन पॉईंट मॅचेस चालू होणं ही देखील तेवढंच गरजेची बाब राहणार आहे. 3 बॉल 3 चौकार लगावलेत सर. मग त्यानंतर आपण नेहमी हेच म्हणत आलेलो आहे ना, प्रत्युत्तर द्या. प्रत्युत्तराचा खेळ आहे, कारण तुमच्या पाठीशी तालुक्यातली तुम्हाला सपोर्ट करणारे तुमचे गावकरी आलेले आहेत. तुमच्या घरातील अनेक लोक ही मॅच पाहत आहेत. एक मात्र अशी स्पर्धा आहे संपूर्ण अलिबाग, महाराष्ट्र, भारतामध्ये सगळे पाहत असतात. त्यानंतर तुमचे जे फॅमिली मेंबर आहेत ते देखील आता छोट्या स्क्रीनवरती नाही तर मोठ्या स्क्रीनवरती, अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्हीवरती ही स्पर्धा लागली आहे. पाहताय तुम्ही कसे परफॉर्म करतात. मग मात्र बॅटरने 3 बॉल 3 चौकार लगावून तुमच्यावरती हल्ला केला. प्रत्युत्तर द्या. त्याचं प्रत्युत्तर देणं तेवढंच गरजेचं आहे. प्रत्युत्तर दिलं, चांगला बॉल हाताळला, कॅचही चांगली पकडण्यात आली आहे, विकेटचं पतन होत आहे. तवाब हमदुल्ले बल्लेबाजी के लिए आए. यही खिलाड़ी है जिसने मुस्लिम प्रीमियर लीग में शानदार बल्लेबाजी की थी शाबिर 11 थर्ड टीम के साथ. और इस बार देखिए आते ही बड़ा स्ट्रोक लगाया, कवर के ऊपर से गेंद टन 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 टारा. चलती है क्या 9 से 12, गेंद सीमा पार, षटकार. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील आग. हे वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरविंद जय हनुमान ग्रुप ग्राम पंचायत परूर टीम के लिए यहाँ पर संकट मोचन बल्लेबाज तवाब हमदुल्ले. मैंने पहले ही कहा था मुस्लिम प्रीमियर लीग में इस खिलाड़ी ने शानदार बल्लेबाजी की थी, अर्धशतक अपने नाम पे किया था और पहली गेंद के ऊपर प्रफुल्ल पाटिल जैसे गेंदबाज के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाया. इस बार कुछ अलग करने की कोशिश. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी. और इस एक्स्ट्रा के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है. स्कोर कार्ड पर हम देखते हुए 3 विकेटों के नुकसान पर 43 रन स्कोर कार्ड पर. जरूर यहां पर रिव्यू लिया है, थर्ड अंपायर को चैलेंज किया है. दूध का दूध पानी का पानी, टेनिस क्रिकेट.in की जुबानी. क्या यहाँ पर गेंद फेयर है मनीष सर या फिर ये वाइट है, ये तो आने वाला वक्त और ये स्क्रीन पर हमें नजर आता हुआ. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल डिलिव्हर करण्यात आला. अगदी आपण पाहतो तर त्यासाठी चॅलेंजही करण्यात आलं होतं बॅटरकडून, पण मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला लेट्स मूव्ह ऑन. 4 ओव्हरचा खेळ झालाय आणि 42 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही नुकताच उल्लेख केला सर, 9 ते 12, 9 ते 12 नाही, सध्या तरी संपूर्ण अलिबाग आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे. 5 ते 11 या तारखेला अलिबागमध्ये जायचं, या क्रीडांगणावरती जायचंय. कशासाठी तर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026च्या 3ऱ्या पर्वाला पाहण्यासाठी तुम्हाला जायचंय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि नेहमी आपण हा उल्लेख करत आलो, जयेश चांगला बॅटर आहे, बायकरमॅन देखील आहे, त्याच्यासाठी पारितोषिकही अनेक लागलेत, पण मात्र आता त्याला ते सिद्ध करून दाखवावं लागणार आहे.
नेहमी क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही हेच पाहताय. क्रिकेटचा खेळ तुम्हाला अनेक पारितोषिकं देतो, नावही भरपूर मोठं करू शकतो, पण क्रिकेटचा हा एकमात्र खेळ आहे जो प्रत्येक मॅच, प्रत्येक डाव ही शून्यापासून सुरुवात होते आणि शून्यातनं विश्व निर्माण करणं म्हणजेच क्रिकेटचा खेळ राहिलाय. शेवटचे 6 बॉल 42 धावा लागल्या धाव फलकावरती आणि पाहूया शेवटचे 6 बॉल ते कसे खेळले जातील. तत्पूर्वी विनंती असेल एसडी ग्रुप चेंडरे संघाचे कर्णधार त्यांच्या विरोधात मेजवान 11 गोंदलपाडा हाफ इनिंग नंतर टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा है और जयेश लक्ष्य स्ट्राइकर पर बैटर है. कुमार राजवीर यश मापगांवकर इनके तरफ से छक्कों के हैट्रिक के लिए 1000 रुपए का कैश प्राइज जयेश लट बैटर को दिया जाएगा. गेंदबाजी के लिए यश पाटिल मैन फ्रॉम रोहा गेंदबाजी करेंगे स्ट्राइकर पर जयेश लट. इस बार आड़े बल्ले से खेल दिया है, शॉट मिड ऑन की दिशा में गेंद ट्रैवल होती है मिड विकेट में. राकेश रामनाथ कर फील्ड करेंगे. आरसी ग्रुप थल के ये खिलाड़ी 40 प्लस में राकेश जी चौहान सर ने रखा हुआ विश्वास और आज भी उन्हें मौका दिया है जिसमें पिंट्या पाटिल देखेंगे, राकेश रामनाथ कर हम देखेंगे और खुद संघ मालक अगर देखा जाए तो राकेश जी चौहान हमें 40 प्लस में सर नजर आते हैं और हाल ही में उन्होंने अव्वल नंबर का खिताब भी प्राप्त किया था. अगदी बरोबर म्हटलात. मग 40 प्लस क्रिकेट मधली सगळ्यात मोठी स्पर्धा तीही त्यांनी जिंकण्यात आली होती. राकेशजी चव्हाण साहेब आणि त्यांच्याच माध्यमातून इथे संधीही मिळाली. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि धन्यवाद असणार आहे. शेवटचे 5 बॉल 43 लागल्यात. इथे हा बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये असणार आहे. मिड ऑन ऑफ वरती खेळाडू येतो. एका टप्प्यावरती प्रयत्न नक्कीच केला होता पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे. बॅटचा फ्लो अप्रतिम राहिलाय. बॉल टप्पा घेतोय, घेतल्यानंतर उसळी घेतोय आणि सरळ मैदानाच्या बाहेर पहिल्या बाउन्स वरती येतोय चौकार. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. चौकार आलाय, त्यासोबतच धावफलकही आता पुढे जात आहे. फोर्टी 47 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल याही वेळेस चांगलं कनेक्शन. व्हॉट अ स्ट्रोक. बॉल सरळ मैदानाच्या बाहेर डिस्पॅच केलाय. गोलंदाजाच्या सरळ डोक्यावरून हा स्लॉट मध्ये बॉल होता आणि हे असे बॉल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या अशा स्पर्धांमध्ये ते गैर केले जात नाहीये, ते सरळ मैदानाच्या बाहेर डिस्पॅच केले जातात. आणखी एक षटकार. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक्यू, धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. काय स्ट्रोक्स खेळत आहेत. हनामारीचं षटक, हल्ले करण्याचं हे षटक, प्रति हल्ले करण्याचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये सगळं काही पाहायला मिळत आहे. 53 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. यशवरती आक्रमण करण्यात येत आहे. तवाफ यांच्या बॅटमधून आपण पहिला एक चौकार पाहिलात, मग त्यानंतर आणखी एक चांगला स्ट्रोक जो स्लॉट मध्ये बॉल होता. हे असे बॉल नाही गैर केले जात, त्याला षटकारामध्ये तब्दील केलाय. 53 लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओ फिर से एक बार तेज तरार गेंद यहाँ पर कम बैक करने वाली गेंद. इसके पहले की गेंद के ऊपर जरूर यहाँ पर देखा जाए तो एक छक्का आया था, बड़ा स्ट्रोक आया था और रनों को रोकना है. इसीलिए तो मनीष सर अक्सर कहा जाता है ना, रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए और तवाफ हमदुल्ले उसी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं और उसी का खामियाजा यहाँ पर गेंदबाज को भुगतना पड़ा. फिर से एक बार यश पाटिल गेंदबाजी करते हुए. इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास. लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर नासिर जी शेख सर अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया. एक्स्ट्रा के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 54 रन 3 विकेटों के नुकसान पर. तवाफ हमदुल्ले बल्लेबाजी करते हुए. जय हनुमान ग्रुप पंचायत परूर इस टीम से बल्लेबाजी करते हुए, जबकि गेंदबाजी करने वाली टीम आरसी ग्रुप थल. यावेळेस देखील आपण पाहिलं तर लाऊड अपील केली जाते. चेंज ऑफ पेच गतीमध्ये परिवर्तन आहे आणि परिवर्तनाचा झा नियम तुम्हाला पाहायला मिळतोय. आणखी एक विकेट लेग बिफोर द विकेट, पायची त्यालाच म्हटलं जातं आणि तेही प्लम आहेत. हा तो ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. पहा चेंज ऑफ पेस, हलकसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्टम्प्सला पकडून ठेवलोय. पाय विकेटच्या समोर आहेत आणि विकेट मिळते आहे.
तवाफला परतावा लागेल. तवाफ बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी येत आहेत मैदानाच्या आत. 54 54 धावा लागल्या धावफलकावरती. सध्या तरी हे धावफलक हे फायटिंग टोटलकडे आहे, पण मात्र हा बॉल हा महत्वाचा आहे. हे नेहमी म्हटलं जातं ना, पहिल्या इनिंग मधले शेवटचे काही बॉल हे भविष्याचे असतात, कारण येणारं पुढचं षटक पुढची इनिंग ही कशी जाईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असतं. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल टॉससाठी लगेच तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि हे देखील अनिवार्य असेल. मग मात्र ज्या टीमचे कॅप्टन उपस्थित नसतील तर त्यांच्यावरती कारवाई ही दंडनीय करण्यात येणार आहे, याची देखील तुम्ही नोंद करून घ्या. शेवटचा बॉल आहे. 54 54 धावा लागल्या धावफलकावरती आणि हा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी बॅटर ऋषिकेश येत आहेत. ऋषिकेश देखील हा बॉल जणू काही सर फ्री हिट सारखा स्ट्रीट करण्यात येईल ना त्यांच्याकडून. शेवटचा बॉल आहे. नामी संधी आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. शेवटचा बॉल आणि या बॉलवरती देखील खूप चांगला यॉर्कर टाकलाय. यॉर्करला आपण नेहमी म्हणत आलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, पण स्ट्रायकर एंडवरती तिथे ते विकेट मिळणार आहे. आणि नेहमीच आपण यॉर्करला म्हणत आलेलो आहे की गोलंदाजाकडे असलेलं त्याच्या पिटाऱ्यामधलं सगळ्यात मोठं अस्त्र, त्या अस्त्राचं नाव ब्रह्मास्त्र आणि तो आहे यॉर्कर. तुम्ही क्रिकेट कुठलाही दर्जाचा खेळा, कुठलाही खेळा, क्रिकेट प्लास्टिक बॉलवरही खेळलं जातं, रबर बॉलवरही खेळलं जातं, टेनिस बॉलवरही खेळलं जातं, त्यासोबत लेदर बॉलवरही खेळलं जातं. मग मात्र अंडरआर्म असेल, ओव्हरआर्म असेल, थ्रू आमचं क्रिकेटही सोलापूर रिजनमध्ये अनेक वर्षांपासून चालू आहे. चांगला यॉर्कर, त्याला बॅटरला आतापर्यंत प्रत्युत्तर मिळालेलं नाहीये. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 55 धावा लागल्या धावफलकेवरती आणि 56 धावेचं लक्ष जवळ टॉस बॉक्स मध्ये जिथे केला जाईल टॉस. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनीष सर. धन्यवाद इम्रानजी बुखारी भाईजान यांचा गोड आवाज आपण ऐकत होतात. अगदी एक आवाज मुंबईचा, एक आवाज आपल्या अलिबागचा, असं अलिबाग मुंबईचं हे कॉम्बिनेशन आपण ऐकलं. वळूयात नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे, जिथे मॅच क्रमांक 2 अर्थातच SD ग्रुप चेंड्रे विरुद्ध मेजवानी 11 गोंधळपाडा असा सामना आहे. सो बोथ टीम कॅप्टन चला या. आदर्श पाटील एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अर्थातच ऋषी आहे, ऋषी राऊत, ऋषिकेश राऊत. हे 2 मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो डेफिनेटली मी मान्यवर इथे टॉस करण्यासाठी इथे आलेले आहेत. अर्थातच सुनील कदम एक लेजेंडरी क्रिकेटर आणि त्यांच्यासोबत सुद्धा लेजेंडरी क्रिकेटर अर्थातच आमचे गुरुवर्य विकास दादा साखरकर. दादा कसं वाटतंय, कारण हे 7 दिवसीय इतकं भलं मोठं आयोजन. आणि पहिला प्रश्न विकास दादा साठी सुद्धा असणार आहे की दादा, या आयोजनाचा आपण भाग आहात आणि या आयोजनाचा भाग असताना झालेल्या या स्पर्धेचा पहिल्यापासून 3ऱ्या पर्वापर्यंत आमूलाग्र बदल, याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. धन्यवाद कपिल. कारण ही स्पर्धा आपण बघतो, सर्व अख्खा महाराष्ट्र वाट बघत असतो. रायगड जिल्ह्यातील किंवा अलिबाग तालुक्यातील सर्व खेळाडू वाट बघत असतात. परंतु आदितीताईंच्या नेतृत्वाखाली जे कमालीचे आयोजन केलेलं आहे ना, अंकुश पटेल, संजय पत्रे आणि त्यांचे सर्व सहकारी संदीप परदेशी यांनी जबरदस्त मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक स्पर्धा, मोठ्या स्पर्धा तिकडे जाऊन त्यांची कशा पद्धतीने आखणी आहे, त्यांनी कशा प्रकारे आयोजन केले, त्यांच्यातील किती महत्त्वाचं भाग घ्यायचे आहेत, या सर्व संपूर्ण याचा अभ्यास करून यांनी यावर्षी अफलातून, तुम्ही जर मैदानाचे जर विकेटवर इथून आपल्याला दिसत नाही आहे, परंतु तुम्ही टी व्हीच्या माध्यमातून बघा कशा पद्धतीने इंटरनॅशनल लेवलच्या खेळपट्टीला लाजवणारी ती विकेट्स वाटते त्या मैदानामध्ये. खरोखर MD ग्रुपच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, मी फक्त नावालाच समजा करून तो आपल्याला वेळ पण नसतो तेवढा, परंतु त्यांच्यासाठी मी कधी कधी वेळ काढतो, पण मनाने वेळ असतो त्यांच्यासोबतच आहे. परंतु त्यांची मेहनत ही आपण बघतोय मैदानामध्ये. अप्रतिम खेळपट्टी, अप्रतिम मैदानाची यांनी नियोजन केलेलं आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद सर्वांना. हाय हॅलो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातील SD ग्रुप चेंड्रे विरुद्ध मेजवानी 11 गोंधळपाडा. अर्थातच आदर्श पाटील एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला ऋषी आहे. सो सुनील दादा, तुम्हाला मी टॉस करण्याची विनंती करतोय. दोनही खेळाडूंनी अक्षरशः अलिबाग तालुका गाजवलेला आहे आणि या दोनही खेळाडूंच्या मध्ये या ठिकाणी टॉस रंगतोय. हेड कॉल केला आणि अर्थातच SD ग्रुप टॉस जिंकलेला आहेत. आदर्श पाटील, प्रथमतः या मैदानाची पाहणी करताना बऱ्याच 2 दिवस तुम्ही सामने पाहिला असाल.
खूप जास्त टोटल होते आणि टॉस अशा वेळेला तुम्ही जिंकला, डिसिजन काय असेल? डिसिजन फिल्डिंग करू. एकंदरीत ही एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून तुमचा अनुभव कशा पद्धतीचा असणार आहे? अनुभव नाही, सर्व प्लेयरांना सोबत घेऊन खेळीन आणि मेन म्हणजे 100% एफर्ट्स द्यायचा प्रयत्न करीन. थँक्यू सो मच ऋषी. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट हे दोनही फॉर्मॅट तुम्ही खूप चांगले खेळलेले आहेत आणि ॲज अ बॅटर म्हणून आता पहिली फलंदाजी करायची आणि ॲज अ कॅप्टन म्हणून टीमला लीड सुद्धा करायचं आहे. इतकं भलं मोठं आयोजन, 5 षटकांचा सामना आणि त्यामध्ये 50-50 ओव्हर चॅलेंज, हे सुद्धा चॅलेंज असणार आहे तुमच्यासाठी. आणि 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? आमचं पहिलं टार्गेट असेल आपण एक 65 प्लस, त्याच्या पुढे ज्या होतील त्यामुळे प्लस असतील. फिल्डिंग घेतलेली आहे प्रतिस्पर्धी आदर्श पाटील प्रतिस्पर्धी संघामध्ये आहे, जो की तुफान फॉर्ममध्ये, आणि त्याच्या विरोधामध्ये रणनीती तुमची कशा पद्धतीची असेल? जर सांगितलं आम्ही एक 60 to 70 पर्यंत धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू आणि नंतर आमची बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे की जे आम्ही डिफेंड करू शकतो. सो सिम्पल प्लॅन असेल, बॉल टू बॉल आम्ही विचार करू. थँक्यू सो मच. SD ग्रुप वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा. SD ग्रुप वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. tenniscricket.in माध्यमातून वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा हा थरार 3ऱ्या सीझनमध्ये आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण मनीष पाटील सरांचा आवाज ऐकतोय. येस, व्हॉट यू सर? धन्यवाद कपिलजी ठाकूर, धन्यवाद मनीषजी बागले, धन्यवाद भाईजान. आणि आता या आजच्या 3ऱ्या दिवसातल्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे आपण वळवतोय. 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 56 धावांचं लक्ष ठेवलं, 55 केल्यात. 30 बॉल्समध्ये 56 पूर्ण करायचे आहेत. वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्हाला तो नवीन अनुभव मिळतोय. चॅलेंजिंग ओव्हर आहे, इम्पॅक्ट प्लेअर आहे, तर तो एक अनुभव जो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटमध्ये तुम्ही घेता, तो अनुभव तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळणार आहे. त्याबद्दल आयोजकांचं कौतुक असेलच. पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय. करण तोडणकर आणि स्ट्रायकर साईडला पंकज जाधव. फुल टॉस बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. पहिलाच बॉल गॅपमधून बाहेर काढलाय. लॉंग चेस फॉर द फिल्डर. दुसऱ्या डावाची सुरुवात होते दमदार. मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू. पहिला चेंडू आणि यावर आक्रमक सुरुवात आणि नॅचरल खेळ पंकज जाधवचा हा आक्रमक आहे. जशी शरीरयष्टी तसा फटका त्याने सजवला, पण यावेळेला ताकदीचा न वापर करता बुद्धिमत्ता मनीष सर यांनी वापरलेली आपल्याला पाहायला मिळाली. कपिल अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाचा वापर त्यांनी केला. फुल लेन बॉल होता आणि जास्त काही विचार न करता ज्या झोनमध्ये बॉल खेळायला पाहिजे त्या झोनमध्ये खेळला. टॅप केलंय बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते. संतुलन राखणं महत्वाचं आहे. चौकार षटकार सिंगल डबलचं संतुलन पंकजला बऱ्यापैकी जमते. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5. येस मनीष सर, कॅल्क्युलेशन फार महत्वाचं असणार आहे, कारण सेकंड इनिंगमध्ये तुमचे कॅल्क्युलेशन जितके चांगले असतील ॲज अ बॅटर म्हणून, तर तुम्ही नक्कीच टार्गेटपर्यंत सहज रीतीने पोहोचता. म्हणजे मनामधील वादळं विचारांची कमी होतात. यावेळेला करण तोडणकर, यावेळचा स्लोवर वन बॉल, त्याला कट केलाय. डीप पॉइंट, सी मारेशा पार आला. बेधडक षटकार पिंट्याच्या पाठमधून. पॉवर प्लेवर पी फॅक्टर पाहायला मिळतो. एका बाजूला पंकज आणि पंकजच्या बरोबर आता प्रफुल्ल सुद्धा सुरू झालेला आहे. पंकजने चौकाराने खरं तर सुरुवात दिली या डावाची आणि त्यानंतर प्रफुल्लने षटकाराने आपल्या डावाची सुरुवात केली आणि 3 चेंडूचा खेळ संपून धावसंख्या 11 झालेली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती सुरुवात पहिल्या 3 बॉलवर RC ग्रुप थळची. हलक्या त्याने बॉलला फ्लिक केलं. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचली. थ्रो स्ट्रायकर साईडला तोपर्यंत पूर्ण होते. 1 धाव. एकही डॉट बॉल आतापर्यंत कपिलजी पाहायला मिळाला नाहीये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 12. बघा, पहिला चेंडू पंकजने फेस केला. पॉइंट रिजनमध्ये चौकार ठोकला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये सिंगल घेतली आणि त्यानंतर पॉइंट रिजनला पिंट्याने षटकार ठोकला. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला सिंगल घेतली. म्हणजे
एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. मोठा फटका आल्यानंतर फक्त घाई करायची नाहीये, टार्गेटच्या जवळ पोहोचायचं आहे आणि फलंदाजावर डॉट बॉल न खेळता आपण सिंगल डबल्सने प्रेशर सुद्धा क्रिएट करू हे दाखवत असताना करण तोडणकर धोकवडे गावचा, पण या वेळेला बॉल फिरकावलाय, घुटना टेक और ये भाई मेरा स्टाइल में सिक्सर देख. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. थँक्यू. पहिल्या षटकातच करण तोडणकरला टार्गेट केलेलं आहे आणि दोन्ही फलंदाज अक्षरशः तोडतायत असंच म्हणावं लागेल, कारण 2 षटकार 1 चौकार 2 सिंगल आतापर्यंत या पहिल्या 5 बॉलवर पाहायला मिळालेत. म्हणजेच गोलंदाजाने सर्वतोपरी प्रयत्न केले चांगली सुरुवात देण्याचे, पण समोर अनुभव आहे पंकज जाधवचा आणि त्याला साथ मिळते प्रफुल्लची आणि म्हणूनच आरसी ग्रुप थळची उत्तम दर्जाची सुरुवात पाहायला मिळते. 56चा पाठलाग करताना धावफलका धावा पाहायला मिळतात, 18 धावा. म्हणजेच आता जवळपास 25% जे टार्गेट आहे ते चेस डाऊन झालेलं आहे, पण अजूनही वेळ आहे. प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीचं असते कपिलजी आणि त्याचमुळे पहिले षटक जरी आपल्या बाजूने नाही गेलं जय हनुमान ग्रुप ग्रामपंचायत परहूरच्या, पण आरसी ग्रुप थळकडून चांगली सुरुवात पाहायला मिळाली. बघा पंकज जाधव संपलाय अशा बऱ्याच चर्चा निर्माण होत होत्या आणि त्यानंतर त्याने ओपन टुर्नामेंटमध्ये केलेली एक डिंगडॉंग संघाकडून एक जबरदस्त पारी ती तुम्ही चिपळूण अर्थातच रत्नागिरी विभागामध्ये पाहिली जरूर असेल आणि त्यानंतर पंकज या मैदानावर बरसताना पाहायला मिळालाय, हार्ड हिटिंग करताना पाहायला मिळालाय आणि या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय, पण शॉर्ट पॉइंटला प्रोटेक्शन आहे आणि हे कॅल्क्युलेशन असणं फार गरजेचं आहे. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात करा, तुमचं काम सोपं करा, असं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं. चला पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर तो शेवटचा डॉट बॉल आलाय, पण इट्स ओके. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहती है. 2 चौकार 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे आणि खूप चांगलं. म्हणजे आता जे 56 धावांचं टार्गेट आहे रिक्वायर रन रेटकडे जर आपण पाहिलं तर 9.5चं आहे. मग त्यामध्ये पंकजने 4 बॉलमध्ये 11 बनवल्यात, प्रफुल्लने 7 बॉलमध्ये 7 धावा 2 बॉलमध्ये बनवलेल्या आहेत आणि वंडरफुल बॅटिंग दोनही एंडने तोड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 38 धावांची गरज आहे, 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हे पुढचं षटक महत्वाचं आहे. जर आपण जय हनुमान ग्रुप ग्रामपंचायत परहूर या संघाचा विचार केला तर आता सर्वोत्तम गोलंदाज वापरावा लागेल. सुरुवात जी अपेक्षित होती ती सुरुवात तर पाहायला मिळाली नाही. करण तोडणकरकडून करणार त्यांचा विकेटचा रकाना हा अजूनही भरला गेला नाहीये. 1 डॉट बॉल आलाय, पण त्या अगोदर 5 बॉलवरच त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 18. त्याचमुळे आता पुढचे 24 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 38ची गरज असताना पाहूया कोणता गोलंदाज वापरला जाईल. करणला रिप्लेस करताना बॉलर येतोय बॉलिंग मार्कवर, तौफ येतोय बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हरसाठी मिस्टर हमदुले. आणि पाहूया आता या षटकामध्ये ती सुरुवात तो शेवट पाहायला मिळेल का. फुल टॉस बॉल, आपला फटका, 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर, 6 धावा. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. नव्या खेळाडूच्या समोर एखादा अनुभवी खेळाडू आला आणि त्यानंतर त्याने सरळ बॅटने अगदी मिड विकेट रिजनमध्ये बॉलला ओव्हर पिच बॉलला कन्वर्ट केले 6 धावेमध्ये. म्हणजे आक्रमकता या खेळाडूमध्ये अजून ठासून भरलेली आहे आणि त्याच आक्रमक खेळामुळे प्रफुल्ल पाटील पिंट्या हा नेहमी जाणला जातो. पण टॉपचा हा बॉल नजाकत भरा शॉट, या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, बॉल आर पार सीमा पार, चौकार. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक्यू. स्लाइटली लेग कटर होता, पण तितकी संधी मिळाली, विड्थ मिळाली. विड्थचा फायदा प्रफुल्ल पाटील यांनी उचलला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना पॉईंटला त्यांनी टार्गेट केलं आणि 4 धावा वसूल केलेल्या आहेत. 28 झाल्यात, म्हणजेच निम्मा धावफलक आपण पाहतोय या रनचेस मधला स्कोर कार्डवर. फुल एंड बॉल बॅटच्या आउटसाइड एज, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय हा डॉट बॉल. आता 1-2 नाही, वारंवार डॉट बॉल आणावे लागतील, विकेटचा शोध घ्यावा लागेल जर या सामन्यामध्ये टिकायचं असेल टीम जय हनुमान ग्रुप ग्रामपंचायत परहूरला. नक्कीच मनीष सर, कारण डॉट बॉल्सवर भर द्यावा लागेल. त्यानंतर डॉट बॉलवर प्रेशर बनलं तर मात्र विकेट मिळू शकते आणि त्या रणनीतीचा अवलंब आता तुम्हाला करावा लागेल. कारण क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी असं आपण म्हणतो आणि ती स्ट्रॅटेजी पहिल्या या ओव्हर पर्यंत आणि हाही चेंडू मैदानाच्या बाहेर जाणार, कारण तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. जरी असता तरी तो दर्शक बनला असता. बॉल चाललाय मैदानाच्या पार, चौकार.
साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी. जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. शफल झाले आणि प्रॉपर पोझिशन घेत असताना बॉलला हुक करून लॉंग लेग सीमा रेषीय दिशेने पाठवलेला आहे. पंच षटकार आहे की चौकार आहे? ओके येस थँक्यू सो चौकार मच. येतोय. 4 धावा वाढत्या. 4 धावा वाढीने धावसंख्या आता वेग पकडते आणि पोहोचते आता 32 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 24 धावांची. काय पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते. मला असं वाटतं चॅलेंजिंग ओव्हरचा तितका इम्पॅक्ट पडणार नाही आरसी ग्रुप थळवर, कारण पहिल्या 2 षटकातच त्यांनी बऱ्यापैकी धावफलक जोडलेला आहे. आता बॅकलिफ्टला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं गोलंदाज तौफने. हे आवश्यक आहे. तुम्हाला समोरील फलंदाजाचा विकनेस ओळखावा लागेल आणि तुमची स्ट्रॉंग साईड समोर आणावी लागेल आणि तेच तौफच्या वतीने पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकाला संपलाय. धावसंख्या आरसी ग्रुप थळ 32. मनीष सर नेहमी म्हणतात ना 56 धावांचं इतकं छोटं टार्गेट आहे आणि त्याला अजून छोटं कसं बनवायचं. पॉवर प्लेच्या ओव्हरचा पूर्णपणे फायदा उचलायचा, कोणतीही विकेट गमवायची नाही आणि त्याचबरोबरीने प्रमुख जे गोलंदाज असतात त्यांच्यावर तुटून पडायचं. त्यामुळे तो दबाव संपूर्ण संघावर येतो आणि अशा वेळेला गोलंदाजाने टाकलेला हा खोलवर टप्प्याचा यॉर्कर चेंडू पंकज जाधव डेंजर एंडकडे धावत होता. भलं भर भक्कम शरीर यष्टी आणि तरी सुद्धा 1 धाव पूर्ण केले असं आपण पाहिलेलं आहे. चला 2 षटकांची समाप्ती झाली म्हणजे या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा, खूप धावा झाल्यात आणि 56 धावांचं टार्गेट पार करायचं ना, अर्ध्यापेक्षा जास्त टार्गेट पार केल्यानंतर अजून बाकी काय आहे हाच विचार पंकज आणि प्रफुल्लच्या मनामध्ये असणार आहे. तसं पाहिलं गेलं तर प्रफुल्ल पाटील पिंट्या हा हाशिवरे गावातून बिलॉंग करतो आणि आरसी ग्रुप अलिबाग संघाचं नेहमी 40+ संघामध्ये तो नेतृत्व करत असतो. ॲज अ कॅप्टन म्हणून तो चांगली कॅप्टन्सी सुद्धा करत असतो. परंतु यावेळेला पंकज जाधव त्यांच्या टीममध्ये आला आणि त्याला कॅप्टनशिप दिली अर्थातच आरसी ग्रुप अलिबागच्या अर्थातच राकेश चव्हाण यांनी. पण आता ओव्हर क्रमांक 3 50-50 चॅलेंज ओव्हर. आता या चॅलेंज ओव्हरचा फायदा तर जय हनुमान ग्रुप ग्रामपंचायत परहूरला घ्यावाच लागेल. त्याशिवाय गत्यंतर नाहीये. 10 पेक्षा जास्त धावा बनल्या तर तो फायदा होईल टीम आरसी ग्रुपचा. पण 10 पेक्षा कमी किंवा 9 जरी झाल्या तरी निम्म्या धावा वजा होणार आहेत. तर निम्म्या धावा वजा होतील की निम्म्या धावा वाढतील म्हणजे 5 धावा. 5 धावा वजा किंवा 5 धावा अधिक. पण आता पाहूया वजा की अधिक. हा एक सस्पेन्स जो आहे पुढच्या 5 मिनिटांवर तुम्हाला पाहायला मिळेल. पण मला असं वाटतं की या षटकामध्ये जय हनुमान ग्रुप ग्रामपंचायत परहूरला संधी आहे. 9च्या आतमध्ये जर त्यांनी षटक हाताळलं तर मग शेवटच्या 2 षटकांसाठी तो फायदा उचलता येऊ शकेल. फायदा उचलावा लागेल कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांनी केला. त्यांच्याकडे असणारा अनुभव बॉलच्या मेरिट प्रमाणे खेळायचा, अकॉर्डिंग टू फिल्डिंग खेळायचा. आणि त्यानंतर ओव्हर क्रमांक 3चा पहिला बॉल लो फुलटॉस बॉल डीप स्क्वेअर लेग फॉरवर्ड स्क्वेअर लेगला आलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन सिद्धू आहे म्हणजे बॉल सेफ राहणार हे निश्चित आहे. परूरपाडा गावचाच आज खेळाडू आहे आणि अगदी छोटा पॉकेट डायनामाइट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण तितकीशी संधी या मॅचमध्ये त्याला मिळालेली नाही आहे. तसं पाहिलं गेलं तर अलिबाग तालुक्यातील मोस्ट ऑफ द प्लेयर्स या दोनही संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतात. परंतु पंकज जाधव हा माट्या नावाचा हा खेळाडू पण अगदी संपूर्ण जगामध्ये फेमस आहे. पण यावेळेला देखणार रुबाबदार, बहारदार, असरदार, बेमिसाल फटका पंकजच्या बॅटमधून. साहेब आमचे नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी. जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. आधारस्तंभ एकनाथ शिंदे मुख्य. या षटकाचं गांभीर्य लक्षात घेत असताना या षटकामध्ये 1 किंवा 2 मोठे स्ट्रोक आलेच पाहिजे. तेच मनात ठेवत असताना पंकजच्या वतीनं हा स्ट्रोक एक्सपेक्टेड होता. पहिल्या बॉलवर सिंगल स्ट्राईक मिळाली पंकजला आणि त्यानंतर चौकाराला 5 तर पूर्ण केल्या. त्या चॅलेंजिंग ओव्हरमधल्या धावसंख्या 38 झाले आणि आता बॉलला केले पुल आणि पाठवलं डीप मिड विकेट सीमारेषा पार. उचलली या चॅलेंजिंग ओव्हरची जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय भारी. षटकार मंत्रीपदी आधारस्तंभ एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी. थँक्यू.
थँक्यू. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. आपला नॅचरल खेळ खेळायचा, बाकी काही करायचं नाहीये. भाई नाही बोला मारने का तो मारने का, छोडने का नाही. जो मिळेल तो मारायचा. पण पंकज जाधव जो बॉल येते तो मारत नाहीये, त्याला तोडतोय, त्याला फोडतोय आणि बॉलला आग लावतोय. आणि प्रतिस्पर्धी संघाच्या 11 खेळाडूंचं मनाचं खच्चीकरण करताना पाहायला मिळतंय. 44 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आहा, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मनीष सर, आक्रमकता, अनुभव आणि त्याच वेळेला मिळालेलं यश आणि या संगमामध्ये चाललेले आरसी ग्रुपचं हे विजयाच्या दिशेने वाटचाल, याबद्दल तुमच्याकडून थोडंसं ऐकायला आवडेल. सुरुवातच धमाकेदार झालेली आहे आणि सुरुवात जर धमाकेदार झाली आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडे तो अनुभव आहे, तुम्हाला तुमच्या साथीदाराची मदत मिळते, तुम्ही एक बेधुंद बिनधास्त फलंदाजी करतायत, मग तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही असंच कुठेतरी दिसतंय स्कोर कार्डवर. 45 आणि आता पिकअप स्ट्रोक. जर आपला साथीदार चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नाला पंख लागतात आणि हा विजयी षटकार आहे असं धरणे गुरुजी सांगतायत. आणि +5 चॅलेंजिंग ओव्हरचा फायदा झालेला आहे. आरसी ग्रुप थर्ड होतोय तिसऱ्या दिवसातला पहिला सामना विजयी. कॉंग्रॅच्युलेशन. चला, थँक्यू डीजे मास्टर. दोनही संघांनी शेक हँड करण्यासाठी मैदानामध्ये जायचं आहे. वंडरफुल मॅच. म्हणजे आजच्या दिवसाची धमाकेदार सुरुवात काय असावी तर अशा पद्धतीची असावी. यापेक्षा चांगली सुरुवात काय असणार हेच तर दोघांनी दाखवून दिलं. म्हणजे कोणतीही विकेट घालवली नाही आणि ज्या पद्धतीचा माहोल बनवला. कपिल, दोन्ही संघांनी पंकज दोन्ही संघांनी हँडशेक केल्याशिवाय बाहेर नाही पडायचं. दोन्ही संघांनी हँडशेक केल्याशिवाय बाहेर नाही पडायचं. वॉड मॅच बघा, एक्सपेक्टेशन तेच असते की आपण वेगानं खेळायचं, पहिला सामना जिंकायचा, पुढच्या सामन्यासाठी सेट व्हायचं आणि तीच वृत्ती आता आरसी ग्रुप थर्डची पाहायला मिळाले. नाबाद 51, त्यामध्ये 5 धावा ऍड. नक्कीच 7 मध्ये 22 बनवल्या पंकजने. प्रफुल्लने सुद्धा कोणतीही कसर ठेवलेली नाहीये. 10 बॉलमध्ये 29 धावा. प्रफुल्ल पाटील पिंट्या हा खेळाडू 4 बाईक्स आतापर्यंत जिंकलेला आहे. पंकज जाधव आखाती देशांपर्यंत क्रिकेट खेळलेला आहे. म्हणजे दोघांकडे असणारा अनुभव आरसी ग्रुप संघासाठी अगदी वेळच्या वेळी योग्य पद्धतीने वापरला आणि असा वापरला प्रतिस्पर्धी संघ जे त्यांच्या ग्रुपमध्ये असणार आहेत ना, आता त्यांचा थरकाप उडवला असणार आहे. इतके चांगले ते खेळलेत. फॅन्टॅस्टिक. बघा, तुम्ही एका भव्य स्पर्धेमध्ये खेळत असताना, तुम्ही तुमच्या तालुक्याला रिप्रेझेंट करत असताना, ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना जर तुमच्याकडून चांगला खेळ होतो, मग तुमचा संघ मालक आणि तुमचा कॅप्टन खुश होतो आणि तेच कुठेतरी पाहायला मिळते. आनंदाचं वातावरण आहे आरसी ग्रुप थर्ड या संघाच्या पेव्हलियन बॉक्समध्ये. पण जय हनुमान ग्रुप ग्रामपंचायत परहूर संघाला आता विचार करावा लागेल. ज्या काही गोष्टी या सामन्यात नाही झाल्या त्या पुढच्या सामन्यात कराव्या लागेल.